मकर राशी 18, 19, 20, 21, 22, 23, 24. आता फक्त यश. मकर राशीचा सुवर्ण काळ सुरू. मकर राशी 18 ते 24 मे 2026. साप्ताहिक राशीफल. मकर राशीच्या लोकांचा स्वभाव म्हणजे प्रचंड भावनांनी भरलेला. आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार न मानता पुन्हा उभं राहण्याची ताकद मकर राशीत असते. शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करून करतात. अनेक वेळा लोकांना वाटतं मकर राशी लोक खूप गंभीर असतात. अरे म्हणजे ते फक्त आपल्या भावना सहज कोणासमोर ओघळ करत नाहीत. तर 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मकर राशीसाठी एक वेगळी ऊर्जा घेऊन येत आहे. मनात गोंधळ, अस्वस्थता किंवा निराशा निर्माण झाली होती, त्यातून आता हळूहळू मार्ग दिसू लागेल. हा आठवडा तुमच्या आयुष्यात थांबलेली गाडी पुन्हा सुरू होण्याचा संकेत देतो. काही गोष्टी ज्या तुमच्या हातातून निसटल्या आहेत, तसं वाटत होतं त्या पुन्हा तुमच्याकडे परत येऊ शकतात. या काळात ब्रह्मांड तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश देत आहे. स्वतःवरचा विश्वास कमी करू नका, कारण अनेकदा मकर राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात पण आतून स्वतःला सतत प्रश्न विचारत असतात. माझ्या मेहनतीला खरंच फळ मिळेल का, अशी शंका या आठवड्यात मनात येईल. पण ग्रहस्थिती सांगते की तुमच्या प्रयत्नांचं फळ आता जवळ येत आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक मजबूत होतील. तुमचं बोलणं लक्षपूर्वक काही लोक जे काही तुमचे किंमत ओळखत नव्हते, जे काही तुम्हाला ओळखत नव्हते, ते आता अचानक तुमचं महत्त्व समजू लागतील. त्यामुळे समाजात, नोकरीत किंवा कुटुंबात तुमचे प्रतिनिधीपणे आर्थिक बाबतीतही हा आठवडा आशादायक आहे. अचानक एखादी जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते किंवा एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. मकर राशीचे लोक पैशांच्या बाबतीत फार शहाणे असतात. त्यामुळे या काळात घेतलेला निर्णय पुढच्या काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये मात्र थोडी भावनिक परीक्षा होऊ शकते. तुम्ही मनात खूप काही ठेवता, फक्त तुम्ही राग व्यक्त करत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना समजायला वेळ लागतो. या आठवड्यात जर तुम्ही मन मोकळं केलं तर नात्यातील अंतर कमी होईल. काही लोकांच्या आयुष्यात जुन्या व्यक्तींची पुन्हा एंट्री होण्याची क्षमता आहे. जुनी आठवण किंवा अचानक आलेला मेसेज मन हादरवून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम राहील. कामाचा ताण वाटला, मला झोप कमी होऊ शकते, शरीरापेक्षा पण जास्त थकलेले चालेल. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. निसर्गात वेळ घालवणं किंवा शांत ठिकाणी बसून विचार करणं तुम्हाला मानसिकतेत बदलू शकते. त्या आठवड्यात एक विशेष गोष्ट घडू शकते. तुमच्या आयुष्यातील एखादी अशी व्यक्ती किंवा एखादा असा प्रसंग घडेल पुढच्या काही महिन्याचा मार्ग बदलून टाकेल. सुरुवातीला तो मार्ग साधा वाटेल, पण नंतर त्याचं महत्त्व तुम्हाला समजेल. म्हणूनच या काळात प्रत्येक भेद गांभीर्याने प्रत्येक गोष्ट घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा नवीन शिक्षणाशी संबंधित गोष्टींमध्ये चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीचं योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणही हळूहळू सकारात्मक होईल. एखादा जुना गैरसमज मिटू शकतो. कुटुंबातील एखादा व्यक्ती तुमच्या बाजूने उभा आणि त्यामुळे मनाला आधार मिळेल. 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मकर राशीसाठी फक्त हे साल नाही, तर हा स्वतःची किंमत ओळखण्याचा काळ आहे. अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी खूप काही करता पण स्वतःच्या आनंदासाठी दुर्लक्ष करता. आता ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, तुमची वेळ येते तेव्हा उशीर का होईना, पण नशिबाचे चक्र नक्की फिरतं आणि कदाचित या आठवड्यात बदलाची सुरुवात ठरू शकतो. मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात हिंदी चित्रपट नाही, पण जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते संपूर्ण परिस्थिती बदलून जाते. म्हणूनच 18 ते 24 मे हा आठवडा तुमच्यासाठी शांत, पण बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमच्या नशिबाचे धागे हळूहळू बदलत असतील. मकर राशी या आठवड्याची सुरुवातच एका वेगळ्या ऊर्जेने होईल. अनेक दिवसापासून मनात अडकलेले प्रश्न अचानक स्पष्ट होऊ लागतील. काही लोकांच्या वागण्यामागचं खरं कारण तुम्हाला समजेल. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला त्यांचं खरं रूप समोर येण्याची शक्यता आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामुळे तुम्ही कमकुवत होणार नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टी सहन करतात, पण ते कोणाला दाखवत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण मनात हजारो लढाया सुरू असतात. हा आठवडा त्या लढाया दिशा देणारा. तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी जगण्याची वेळ सुरू होत आहे.
कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, तुमची क्षमता सिद्ध करेल. काही लोक तुमच्यावर जळतील, तुमचे काम थांबवण्याचा प्रयत्न करतील. तुमचाच विजय होईल, कारण या काळात तुमच्या राशीवर शनीची अशी कृपा आहे. शांतपणे पण प्रभावीपणे तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. या आठवड्यात पैशांबाबत तुम्हाला बदल जाणवेल. अचानक खर्च वाढू शकतो, पण त्याचवेळी नवीन उत्पन्नाचा मार्गही तयार होईल. काही लोकांना जुना व्यवहार पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संपर्क आणि सुप्त संधी घेऊन येऊ शकतो. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती जी आधी साधी वाटत होती, तीच भविष्यात तुमच्यासाठी मोठी मदत करणारी ठरू शकते. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि रहस्यमय राहील. कोणीतरी तुमच्याकडे शांतपणे लक्ष ठेवून आहे. तुमच्या स्वभावाने प्रभावित झालेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात जवळ येण्याचा प्रयत्न करू शकते. आधीचे तुटलेले संबंध पुन्हा जोडले जाण्याची शक्यता आहे, पण यावेळेस तुम्ही आधीसारखे भावनांमध्ये वाहून जाणार नाही, कारण आता तुम्ही अनुभवातून शिकलेले असाल. विशेष म्हणजे या आठवड्यात स्वप्नांना खूप महत्त्व असेल. काही लोकांना वारंवार एखादं ठिकाण, एखादी व्यक्ती किंवा जुनी घटना स्वप्नात दिसू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार हे फक्त योगायोग नसतात, तर ते अनेक वेळा ब्रह्मांड आपल्याला संकेत देत असतं. त्यामुळे या काळात मन काय सांगतंय याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणातही बदल सापडेल. काही काळापासून चालू असलेला तणाव कमी होईल. एखाद्या आनंदाची बातमी घरात उत्साह निर्माण करू शकतो. वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः गुडघे, पाठ किंवा थकवा त्यासंबंधी त्रास जाणवू शकतो. सतत विचार करत राहण्यामुळे मानसिक थकवा वाढेल, त्यामुळे स्वतःला थोडा आराम देणे गरजेचे आहे. 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मकर राशीला एक वेगळी गोष्ट शिकवणार आहे. प्रत्येक गोष्ट शांत व्यक्ती कमजोर नसते. तुमच्यात एक अशी ताकद आहे जी योग्य वेळी आल्यावरच ती ताकद बाहेर येते. आणि आता ती वेळ जवळ येत आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही नवीन लोक आयुष्यात येतील, काही सत्य समोर येईल. पण या सगळ्यानंतर तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत, जास्त शहाणे आणि जास्त आत्मविश्वासाने भरलेला असतात. हा आठवडा तुमच्यासाठी फक्त भविष्य नाही, तर एक नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो. म्हणूनच मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच हा व्हिडिओला एकच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.